फुल ऑफ जॉय, म्हणजे इज व्हेरी जॉयस. बिझी असते खूप, बापाकडे लक्ष नसतं. आम्ही तर मेहनत केली होती, फळाची अपेक्षा केलीच नव्हती. हा, म्हणजे त्याचा आम्ही कधी असा विचारच केला नाही. खूप लोकांना असं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये हे नाहीच आहे की आम्ही मालिकेतले बाप आणि लेक आहोत. जसं कमळीबद्दल विचारतात तसं अनिकाबद्दल पण विचारतात. अहो किती लाडावून ठेवलंय तिला, जरा ओरडा. मी म्हटलं नाही नाही, ओरडतो. कसं बोलते, असं कसं करू शकते ती. नारिया निंदिया तुले चल कहीं उडन खटोले में. कमळी या मालिकेच्या सेटवर आली आणि पहिल्यांदा राजन आणि कमळी या बाप लेकीच्या जोडीचा मी इंटरव्ह्यू करते. आपल्याला माहिती आहे ते बाप लेकी जोडी आहे, पण तिला अजून माहिती नाही आहे की तिचे वडील आहेत. हे कधी कळणार आहे आम्ही सगळे वाट बघतोय. पण सध्या कॉंग्रॅच्युलेशन्स, टॉपला आहे कमळी ही मालिका तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे. आणि तुम्ही जे ऑफ कॅमेरा जे प्रेक्षकांना धरून ठेवलं आहे ना, ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा दोन्ही, किती भारी फिलिंग आहे. नाही, खूपच कमाल वाटतंय. म्हणजे खरं तर इमॅजिनच केलं नव्हतं की असं काहीतरी घडेल. अचानक मागच्या गुरुवारी आम्हाला असं केलं की अरे आपण नंबर 1 आहोत. म्हणजे खूपच मस्त फिलिंग आहे. म्हणजे असं नाही, म्हणजे असं छान आहे, छान फिलिंग आहे. सरप्राईज म्हणण्यापेक्षा आम्हाला असं खूप भारी वाटलं. म्हटलं वा क्या बात आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे असं आपण इमॅजिन करतो, आपण शांत बसलेलं असतं की आपण रॅन्डम गोष्टी इमॅजिन करतो की आत्ता जेवढ्या सगळ्या सिरियल सुरू आहेत, सो एवढ्या सगळ्या सिरियलमधून आपली एक नंबर 1 आहे. सो तो असा एक असा अरे हा यार, ऍक्च्युली छान फिलिंग आहे. आम्ही तर मेहनत केली होती, फळाची अपेक्षा केलीच नव्हती. हा, म्हणजे त्याचा आम्ही कधी असा विचारच केला नाही. नंबर्स वगैरे म्हणजे ते खरंच ते खूप वेगळ्याच त्याच्या स्टॅटिस्टिक्स असतात आणि त्याचे सगळेच गणितच सगळे वेगळे असतात. आणि जस्ट आता आपण ही मुलाखत करतोय म्हणून नाही, पण कमळी या मालिकेच्या प्रत्येक सीन असं वाटतं वाव यार किती छान लिहिलं आहे, किंवा डायलॉग्स म्हणा, गिव्ह अँड टेक म्हणा. आणि ही जोडी तर आमची फेवरेट आहे. तुमचे प्रत्येक सीन मला खूप क्यूट वाटतात. ही ऑन कॅमेरा लेक आता कळेल पुढे मागे की हीच लेक आहे, पण ही लेक मिळाली ऑन कॅमेरा, आता ऑफ कॅमेराही. कसं आहे तुमचं बॉन्डिंग आम्हाला सांगा. बिझी असते खूप, बापाकडे लक्ष नसतं. म्हणजे मी जात असतो आणि ती असते चला चालव तू, 4 सीन आहेत अजून. बापरे, कुठे, तिकडे वरती. म्हटलं बाय. असं जनरली आमचं होतं. मोस्टली तरी सीन्सच्या व्यतिरिक्त आमचं भेटणं खूपच कमी होतं. म्हणजे एक तर लंचच्या वेळी होतं किंवा त्याच्या सीन्स असतील तर ते पण हार्डली, आत्ता तर खूपच कमी झालेत कारण माझं वेगळंच ट्रॅक सुरू आहे, इकडे सगळं वेगळाच सुरू आहे. तर त्यामुळे खूपच भेटणं आमचं कमी होतं. पण त्यातल्या त्यातही मध्ये मध्ये कधी येता जाता अशीच होते. जसं तो म्हणाला की मी इथे उभी असेल, तो पास होत असेल की अरे चालला वगैरे, किंवा आज गाणी झाली बाप का. बाप चालला. हा. आणि ना अनिकेत दादाचं सगळ्यांनाच जगजाहीर माहिती आहे, कराओके सेट अख्खा घेऊन फिरत असतो. सो कुठेतरी आवाज आला की अरे अनिकेत दादा गाणं ऐकतो, एक गाणं ऐकून जाऊया. हा चला पटकन, म्हणजे पटकन वॉशरूमला वगैरे आले तर मी पटकन जाते आणि अरे गाणं गातो. आम्ही पण दोन लाईन गुणगुणते आणि मग मी परत माझ्या कामाला जाते. सीन्स असतात तिचे, खूप सीन्स असतात. आणि तिचं खरंच कौतुक आहे की खूप पेशन्स आहेत त्याच्यात आणि खूप समजूतदारीने सीन करते. रिहर्सल पण खूप, म्हणजे असं नाही होत की ह्याच्याबरोबर एकच सीन आहे किंवा 2 सीनसाठी आलेला आर्टिस्ट आहे. जसं ती आमच्याबरोबर रिहर्सल करते तशीच ती त्या नवीन 2 सीनसाठी आलेल्या आर्टिस्ट बरोबर रिहर्सल करते. हे तिचं खूप कौतुक आहे की तेवढीच सिन्सिअरिटी असते तिची. अनिकेत सर म्हणजे मालिकांमधले चॉकलेट बॉय आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचे डोळे बघ यार. आणि जेव्हा कळलं की मध्ये तुमचे जेव्हा अन्नपूर्णा आजींना असं सांगितलेलं की तू खरंच त्यांची मुलगी आहेस, तेव्हा तुमच्यातले जे सीन्स होते ना, गिव्ह अँड टेक, किंवा खूप सीन्स होते, इमोशनल सीन्स असायचे, किती एन्जॉय केलेत तुम्ही. नाही, मजा यायची. खूप सीन्स होते तेव्हा आमचे. म्हणजे ऑलमोस्ट एक, म्हणजे आम्ही एक असे टीमच होतो तेव्हा त्या ह्याच्यामध्ये, की कमळी आणि राजनची जी टीम आहे ती आम्ही प्रेझेंट करत होते. आम्हाला माहिती नाही की आम्ही एकमेकांचे म्हणजे कोण काय रिलेशन आहे ॲक्च्युअलमध्ये माहिती नसतानाही. सो ते तसं प्रेझेंट करणं इम्पॉर्टंट होतं. आणि तेव्हा सर होते, तेव्हा सरांनी आम्हाला हे सांगितलं की म्हणजे हे वाटलं पाहिजे की नाही खरंच हे आहेत आणि ते प्रेक्षकांना माहिती आहे पण ते तुम्हाला माहिती नाही. हा, आम्हाला नेहमी म्हणत होते जेन्युअनली करा, असा विचार करूच नका की ही म्हणजे पुढे जाऊन कळणार आहे तुझी मुलगी आहे किंवा काय. ते जेन्युअनली करा की तुम्हाला खरंच माहित नाही आहे. आणि तुम्ही एक तो सीन मला खूप आवडला होता ज्यामध्ये तू येतेस आणि म्हणते बघा मी तुम्हाला सांगितलं होतं प्यायचं नाही म्हणून, तरी सुद्धा तुम्ही म्हणता अगं वेडी हा ब्लॅक टी आहे. तो खूप छान सीन होता की सर म्हणत होते की आत्ता हा एक असा नवरा आहे ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे
ही एक अशी मुलगी आहे जिला तिच्याच आईबद्दल तू सांगतोयस आणि ते तिला नंतर कळणार आहे, पण हिला माहित नाही. आणि हे तुला माहिती आहे की तुझी बायको आहे, पण तिला माहित नाही की ही इतकं. हा म्हणजे सगळे रिलेशन्स आमचे खरेच आहेत, पण ते आम्हाला कोणालाच माहिती नाहीये, पण ते प्रेक्षकांना माहिती आहे आणि ते त्या वेने पोचवायचं. म्हणजे असं वाटायलाही नाही पाहिजे की आम्हाला माहिती आहे आणि त्यांना वाटायला नाही पाहिजे की आम्ही नाही होत असेल. आणि हे खूप कठीण असतं. हे खूप कठीण असतं की तिच्याच आईबद्दल तिला सांगणं, पण तिला हे माहीत नसतं आणि ती मलाच एखाद्या गोष्टीबद्दल सांगणं आणि ती हिच्या मनात असणारी बाई ती माझी बायको असणं, म्हणजे हे इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि सर्वात क्लायमॅक्सचं सीन म्हणजे सरोजचं जाणं, जे प्रेक्षक म्हणून आम्हाला माहिती नव्हतं की असं घडणार आहे. आम्ही म्हणत होतो की वा आता ही सांगणार सगळं, आणि कट्टू झालं. म्हणजे आता सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की सांगा सांगा सांगा, पण आता सांगितलं तर मग झालं सगळं, संपलंच ना. त्यामुळे जरा थांबा, अजून बऱ्याच गोष्टी घडू द्या, खूप छान होऊ द्या आणि मग ते हळूहळू कळेल, तेव्हा कळेल ना. आता शोध घ्यायला मी सुरुवात केलाच आहे. सो त्याच्या मुळासकट आता मला ते फाइंड आउट करायचंय की नेमकं काय घडलं होतं, माझा बाप खरंच आता कोण आहे. आता एक वेगळी कमळी म्हणजे मुंबईत यायचं आधी तिचं ध्येय एकच होतं की तिला शिकायचंय, पण आता त्याच्या व्यतिरिक्त तिच्या आयुष्याबद्दलही तिला माहिती काढून घ्यायची आणि ते 2 संघर्ष आता तिच्या समोर आलेत आणि त्याच्यातून ती कशी करणार आहे हे सगळं पुढे बघायला मिळणार आहे. त्यामुळे माझ्यासाठीही आता आता ऑलमोस्ट वर्षच झालंय. सो एका वर्षभराने कमळीची जर्नी कशी असणार ही मला पण प्रेझेंट करताना मजा येणार, कारण की आता फक्त एकच ध्येय नाही आहे, त्याच्याबरोबर आता कुणीही नसताना सोबत माझं ॲक्च्युअल जन्मापासूनचं ते सगळं आयुष्य जे काय होतं किंवा माझा बाप कोण आहे पासून ते सगळ्या गोष्टी आता ते मला फाइंड आउट करायच्यात आणि त्याच्या प्रवासाला कमळीची सुरुवात झाली. वाट बघतो ते सीन्स कधी येतील. पण तुमची ही मुलाखत मी पहिल्यांदा तुमची एकत्र घेते. सो आज ऑन कॅमेरा मला सांगा, प्रत्येक एकमेकांबद्दलची अशी छान क्वालिटी की वाव यार, म्हणजे अशी क्वालिटी असायला हवी म्हणजे माणसामध्ये, किंवा कमळीबद्दल तुम्ही सांगा आणि तो अनिकेत सरांबद्दल सांग. अनिकेत दादा इज फुल ऑफ जॉय, म्हणजे इज व्हेरी जॉयस. असं समोर म्हणजे तो दिवसभरही असला, कधीही त्याला भेटलं तरी तो एक अरे असावाला झोन असतो ना, सो तो तसा आहे. सो तो ते छान पॉझिटिव्ह एनर्जी तो स्प्रेड करत असतो. म्हणजे कधीच त्याच्या म्हणजे मला आठवतही नाही कुठल्या गोष्टीबद्दल तो असं क्रिप करत बसलाय किंवा काय, असं नाही. म्हणजे एक सगळं फन वेमध्येच असतं. सो ती गोष्ट खूप छान आहे त्याची. मी सुद्धा बऱ्याचदा नोटीस केलंय की मला दिसले नाहीत की समोरून अनिकेत सर चालतात, पण त्यांना मी दिसली तर ते वाकून का होईना हाय का. हा ही मेक शुअर. येस. कमळी ही म्हणजे विजया खूप सिन्सिअर मुलगी आहे. तिच्या कामाकडे तिचा पूर्ण फोकस असतो आणि जरा पण ती हलू देत नाही. म्हणजे पार्टीला झालाय, आता सीन करायचे पटापट, नाही, तो सीन ती व्यवस्थित करणार, मग आपली तयारी करणार आणि मगच ती जाणार. असं जनरली खूप आर्टिस्ट असतात की ज्यांना पिकनिकला जायचं असतं तेव्हा लक्ष नसते सीनमध्ये किंवा बाहेर जायचं असतं. हिचं मी वर्षभरात कधीही असं पाहिलं नाही की नाही पटपट चला पटपट नाही. मग मी अच्छा, मग तो म्हणजे आधीचा सीन वगैरे म्हटलं तुला जायचं आहे ना, मला हो पण हा सीन म्हटलं मग जा ना. नाही दादा, तो आधीचा सीन ना त्याला कनेक्टेड आहे ना हा सीन. क्या बात है, व्हेरी गुड असं आहे. कमळी सगळ्या आत्ताच्या मुलींना पोर्ट्रे करते, म्हणजे अशी गोड पण तितकीच कणखर पण आणि हुशार पण, अशी एक मिक्सचर कमळी आहे. आणि प्रत्येक घराघरामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक बापाला असं वाटेल की कमळीसारखी मुलगी असावी ना. तुला काय कमेंट्स आल्या किंवा तुम्हालाही DMs येत असतील बऱ्याच? मला मी जिथे जातो तिथे बऱ्याचदा विचारतात, कमळी नाही आली? सुरुवातीला ना मला असं व्हायचं मग नाही ती बाहेर गेले, एकत्र यायचं ना. म्हटलं आता पुढच्या लाईन तेव्हा एकत्र येईल. ती नाही ना माझी मुलगी कळेल तेव्हा घेऊन ये. तर म्हणजे मला सुरुवातीला असं व्हायचं की म्हणजे मला म्हणजे ही माझी खरीच मुलगी आहे. लोकांना अजून सुद्धा असं वाटतं ही माझी खरी मुलगी. हिला सुद्धा विचारत असतील की राजन म्हणजे बाबा कुठे आहेत म्हणून, किंवा सहज विचारतात. आणि ते तर असं बरेच म्हणजे लोक इतकी जेल झाली आहेत ना की कमळी, राजन महाजन, अन्नपूर्णा महाजन. मग आईने आई एवढं ओरडली कमळीला, मग आता काय म्हटलं मग आता मला लगेच क्लिक होतं की हे असं विचार म्हटलं नाही ती घेतील तिला घरी, आई घेईल तिला घरी आहे ना. हो का, बिचारीची काही चूक नाही. पण खूप आहे की प्रत्येक म्हणजे फक्त कमळी नाही तर
प्रत्येक पात्र ते इतकं रिलेटेबल आणि इतकं आता फिट झालेलं लोकांच्या, म्हणजे आता ऑलमोस्ट फॅमिली मेंबर्स सारखेच आम्ही रोज 9 वाजता येतो आणि ते आम्ही प्रेझेंट करतो त्यांच्यासोबत, आणि मग त्यांना असं होतं की अच्छा ओके असं असं झालं, मग आता उद्या काय होईल ह्याची आतुरतेने वाट बघतात. हे आताच खूप चांगलं आम्हाला वाटतं की नाही खरंच, म्हणजे आता वर्ष होऊनही, वर्षभर माहीत नसूनही होल्ड आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की एकच मूळ गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपण अख्खं सगळं करतोय, अख्खी सिरियल, आणि ती वर्ष झाली तरी अजून कळलेली नाही आहे प्रेक्षकांना, तरी अजून होल्ड ऑन आहेत. सो ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठीच, आणि म्हणूनच तितक्याच आम्ही प्रयत्न करतो की तितक्याच नॅचरली ते पोर्ट्रे होईल, जेणेकरून म्हणजे रिलेशन्सचीच अख्खं सगळं रिलेशन्सचाच गेम आहे मला वाटतं आमच्या मालिकेमध्ये. प्रत्येक रिलेशन, प्रत्येकाचं म्हणजे एकच मी माझ्याबद्दलचंच म्हणत नाही, म्हणजे निगेटिव्ह साईडकडून पण आणि पॉझिटिव्ह साईडकडून सगळे रिलेशन्स ते इतके इंटरकनेक्टेड आणि इम्पॉर्टंट आहेत की ते आता ते सगळ्यांना खूप आवडतात. आणि ते सुद्धा असे सीन लिहितात ना की म्हणजे हिच्याकडे मी बघितलं की कमळे परत रडायचं आहे ग, मम्मा परत रडायचं आहे ग, इमोशन्स आणि रिलेशन्स खूप खतरनाक लिहितात ते. एका साईडला साजूक तुपातला शिरा आणि दुसऱ्या साईडला मावरा असं म्हणलं. वंदना कोण होती बापरे, वंदना पण तडका आहे ना अनिका. अनिका पण तडका आहे. म्हणजे ह्या खरंच म्हणजे खूप लोकांना असं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये हे नाहीच आहे की आम्ही मालिकेतले बाप आणि लेक आहोत. जसं कमळीबद्दल विचारतात तसं अनिकाबद्दल पण विचारतात, अहो किती लाडावून ठेवलंय तिला, जरा ओरडा. म्हटलं नाही ओरडतो कसं बोलते, असं कसं करू शकते ती. म्हटलं जाऊ दे, लहान आहे ना अजून, लहान काय आता कॉलेजमध्ये जाते, असं डिस्कशन करतात माझ्याशी. तुमची दुसरी मुलगी किती चांगली आहे, किती समजूतदार आहे, मग ही काय, हिच्या वेळेला काय खाल्लं होतं. म्हटलं हो मी नव्हतं खाल्लं, ते तिच्या आईने खाल्लं होतं. ती बॅटरी कधीच लो होत नाही, ती ऑलवेज पॉवर बँक घेऊनच फिरत असते. सीन देते म्हणून ती आता या इंटरव्ह्यूमध्ये नाही येऊ शकली, बट थँक्यू सो मच. मला खूप दिवसांपासून तुम्हाला एकत्र ऑन कॅमेरा आणायचं होतं, आणि आत्ता आम्ही खूप वाट बघतोय की कधी तुमचे ते क्यूट सीन्स येतील, इमोशनल सीन्स येतील, है ना. येस. करा प्रेक्षकांना बाप लेक म्हणून आमच्यासाठी. नाही, आम्ही हेच सांगू की खरंच आत्तापर्यंत तुम्ही जेवढं प्रेम दिले ते भरभरून प्रेम असंच कायम आमच्यासोबत राहू द्या, कारण की आम्हालाही करताना रोज नव्याने मजा येते, रोज काहीतरी प्रेझेंट करायला तुमच्यासमोर खूप आवडतं आहे, आणि आम्ही सगळे मनापासून त्यासाठी प्रयत्न करतोय आणि खूप मेहनत घेतोय, सगळेच मेहनत घेतोय, आणि म्हणूनच वाढवणार आहोत आमची. हा आणि आता बरेच ट्विस्ट येणार आहेत. आता तर वर्ष झालं, आता तर परत बॅक टू मुंबई मी आलेली आहे, एक वेगळा जोश घेऊन आलेली आहे. सो खूप गोष्टी बघायला मिळणार आहेत, आणि त्यामुळे तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि पाहत राहा आमची मालिका कमळी, दररोज रात्री 9 वाजता आपल्या झी मराठीवर. अनिकेत दादा खूप छान गातात, कमळीसाठी एक आता गाणं डेडिकेट करायचं. हा, हे त्याने कधी केलेलं नाहीये. तो खूप बाकी सगळ्या लोकांसाठी त्यांनी डेडिकेट केलंय, माझ्यासाठी तो कधीच नाही केलंय अनिकेत दादा. आता एक गाणं आज होऊनच जाऊ दे, कुठलंही गाणं पण कमळीसाठी. बापरे, मला एकतर माझं गाणं ना पाठ नाही होत, हा सगळ्यात मोठा लोच आहे. 2 लाईन तरी बोल. 2 लाईन म्हणतो की समजा कमळी लहान असेल अशी छोटूशी, आणि मी तिला समजा तिच्यासाठी एक गाणं मला आठवतं आता, ते महमूदजींचं होतं. शब्द कदाचित तिकडे तिकडे म्हणजे होऊच शकतात. ते नारिया निंदिया तुले चल कहीं उड़न खटोले में, दूर 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 यहाँ से दूर. थँक्यू. असा एक सीन येऊ की तुम्हीच्यासाठी अंगाई गाताय. थँक्यू गाईज, ऑल द बेस्ट मालिकेसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.